विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. एक लक्षात घ्यायचं, जसं आता नागपूर सिटीचा पेपर झालेला आहे, मुंबई सिटीचा पेपर झालेला आहे, त्यासोबतच तुम्हाला मीरा भाईंदर इथला पेपर झालेला आहे, त्यानंतर ठाणे ग्रामीणचा पेपर झालेला आहे. या सर्व पेपरची काठिण्य पातळी ओळखून एक लक्षात घ्यायचं की प्रत्येक विद्यार्थी मित्रांना आपली अभ्यासाची पातळी सुद्धा बदलवणं गरजेचं आहे. तुम्ही जर त्याच पद्धतीने अभ्यास करत राहिले आणि सत्य जर स्वीकारलं नाही स्वतःच्या मनाशी, तर विद्यार्थी मित्रांनो जे 2026 मध्ये झालेलं आहे ना, तेच तुम्हाला पुढच्या भरतीमध्ये सुद्धा मिळेल. म्हणून आजच वेळ आहे तुमच्याकडे. जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपली तयारी हे बारकाईने व्हायला पाहिजे, सखोलपणे व्हायला पाहिजे, तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या. आपण तुम्हाला एक पोलीस भरतीचे जेवढे पेपर झालेले आहे, म्हणजे 2026 मध्ये जे पेपर झालेले आहेत सर्व, त्यामध्ये बॅट्समन आहे, त्यानंतर कारागृह पण आलेलं आहे, SRP आहे, चालक आहे आणि सिटी आणि ग्रामीणचे सर्व विभाग, असं पेपरचा जर आपण विचार केला तर जवळपास 70+ पेपर जातो आपल्याला, बरोबर आहे. तर या सर्व पेपर मधले जर समजा GS चे प्रश्न जरी बाजूला काढले आणि त्याचं सखोलपणे विश्लेषण करून, अगदी डिटेलमध्ये बरं, असं वरती नाही, तर सखोलमध्ये अभ्यास करून जर आपण तुम्हाला एक बॅच आपण देतोय आणि ती रेकॉर्डेड स्वरूपात राहणार आहे, लाईव्ह स्वरूपात नसणार आहे, एखाद रोज होणार मी अशी म्हणणार नाही, तुम्हाला वेळोवेळी अपलोड होत राहणार आहे ते व्हिडिओ, पण सर्व पेपर त्यामध्ये सखोलपणे मिळणार आहे. त्याच अनुषंगाने एक लक्षात ठेवायचं की ह्याचं व्हॅलिडिटी म्हणजे कालावधी तुम्हाला 1 वर्षापर्यंत राहणार आहे. म्हणजे आज जरी तो विद्यार्थी ते बॅच परचेस करत असेल तर तो विद्यार्थी पुढच्या पोलीस भरतीपर्यंत, म्हणजे ज्या वेळेस आपली 27 ची पोलीस भरती असणार आहे तोपर्यंत तुम्हाला उपलब्ध राहणार आहे. त्यावरून एक लक्षात घ्यायचं. दुसरा, हे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये व्हिडिओ मिळणार आहे आणि त्यामध्ये फक्त 399 रुपयामध्ये आपल्याला सर्व व्हिडिओ म्हणजे सर्व पूर्ण बॅच मिळणार आहे, बरोबर आहे. तर त्याच फक्त GS चे, बरं, हे एक लक्षात घ्या, तुम्हाला फक्त GS चे प्रश्न काढून देणार आहे आणि मी स्वतः घेईल, त्यामुळे काळजी करू नका. अगदी सखोलपणे आणि डिटेलपणे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलंही पुस्तक काही वाचायची गरज पडणार नाही. चालू घडामोडी सहित जे जे प्रश्न आलेले आहेत ते मी तुम्हाला विश्लेषण करून देण्याचा प्रयत्न करेल, बरोबर आहे. आणि सर्वच पेपर होणार आहे आणि जेवढे काही पेपर झालेले आहेत सर्व व्हिडिओ पेपर तुम्हाला अपलोड सुद्धा केला जाईल, म्हणजे तुम्हाला प्रिंट काढता येईल आणि प्रिंट काढून त्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास करता येईल. मग कशा पद्धतीने होणार आहे, काय होणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो एक विश्लेषण होणार आहे आणि एका पेपरनुसार तुम्हाला आपण पुढे जाणार आहोत. त्याच सोबतच तुम्हाला लक्षात घ्यायचं चालू घडामोडी किंवा कशा पद्धतीने पेपर सोडवायचा, कसं काय करायचं, हे सर्व त्यामध्ये मिळत राहणार आहे. सोबतच तुम्हाला अगदी पेपर सुद्धा कसा सोडवायचा, एलिमिनेशन कशी वापरायची आणि कशा पद्धतीने पुढे जायचं, आणि तेच प्रश्न इतरही कुठल्या परीक्षेला आलेले आहेत का, तर ते सुद्धा तुम्हाला बारकाईने बघू आपण की तो एक प्रश्न कशा पद्धतीने किती परीक्षांना आलेला आहे आणि कोणत्या परीक्षेला आलेला आहे. तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि बॅच सुद्धा तुमच्यासाठी आपण एक स्टार्ट करतोय, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना ही बॅच घेता आली पाहिजे, त्यासाठी आपण हे चालवलेला उपक्रम फक्त 399 मध्ये तुम्हाला क्वालिटी कंटेंट मिळणार आहे. त्याच नंतर लक्षात घ्यायचं तुम्हाला पेपरही मिळणार आहे आणि त्यानंतर काही अडचणी आल्यास तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधू शकता. आणि जर समजा तुम्हाला अजूनही वाटत असेल की बॅच कधी होणार आहे काय, ते इथं लवकरच काही दिवसामध्ये सुरू होणार आहे. म्हणून आज व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय की ऍप्लिकेशन जे आपली अकॅडमीची आहे, बरोबर आहे, ती ऍप्लिकेशन डाउनलोड करायची. ही ज्ञानमय एज्युकेशन नागपूर प्ले स्टोअरला जायचं आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करायची. आता आयफोन असेल तर त्या विद्यार्थ्यांकरिता सुद्धा ही ऍप्लिकेशन सपोर्टिव्ह आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची आहे आणि ज्यांच्याकडे आयफोन आलेला आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. तुम्हाला ती कशी डाउनलोड करायची, काय करायचं, कुठे अवेलेबल असणार आहे, हे सर्व माहिती तुम्हाला डिटेलमध्ये मिळणार आहे. काळजी करू नका, ठीक आहे. सर्वच विद्यार्थ्यांसाठी आपण हे बॅच घेऊन आलेलो आहे. म्हणून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला जर 100% जर तुम्हाला यश मिळवायचं असेल आणि असं वाटत असेल की नाही पुढची पोलीस भरती हे आपलीच असायला पाहिजे, पुढचा गुलाल हा आपला असायला पाहिजे, आणि असं ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे ना, ज्यांचा 1 मार्क्सने रिझल्ट गेला त्यांना माहिती आहे की रिझल्ट काय असतो, आपला गुलाल काय असतो, की थोड्या वेळानेच तुमचा काही अंतराने तुमचा 1 मार्क्सने रिझल्ट गेलेला आहे. म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर प्रतिसाद असू द्या, काही अडचणी आल्यास तुम्ही नक्की बोला माझ्याशी. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की बॅच स्वतः पण घ्या आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, पूर्ण प्रत्येक महाराष्ट्रातल्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा ही तुमची जबाबदारी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सहकार्य असू द्या, ही बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. म्हणून धन्यवाद आणि आता थांबतो, भेटू लवकरच आपण बॅच मध्ये, ठीक.